नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यामध्ये ड्युटीवर असताना महिला पीआयचा विनयभंग झाला होता। या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल केला। वरिष्ठांनी बदली करण्याचा सल्ला दिला, मात्र त्या ठाम राहिल्या। बदली नको असं सांगितलं, पण रजेवरून परतल्यावर त्यांच्या बदलीचा आदेश होता। कोर्टात धाव घेतल्यावर या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे। हा बदलीचा आदेश दंडात्मक स्वरूपाचा आणि सुडबुद्धीने काढल्याचं दिसून येत आहे, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने स्पष्ट केले असून या निर्णयामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यास मोठा दिलासा मिळालाय। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अहिल्यानगर कल्याण मार्गावर पोहोचल्यानंतर बुधवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान काही गाड्यांवर समाजकंटकांनी दगडफेक केली आहे। या दगडफेकीत एक पिकअप आणि एका स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फुटल्या आहेत। तसंच यामध्ये एक आंदोलक जखमी झाल्याचं सांगितलं जात असून सदर जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। या सर्व प्रकारानंतर दगडफेक करणाऱ्या विकृत समाजकंटकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्ण युग तरुण मंडळाच्या वतीनं उत्सवाच्या 133व्या वर्षानिमित्त गुरुवारी पहाटे जवळपास 35,000 महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्व शीर्ष पठण केलंय। यावेळी खासदार सुनेत्रा पवार तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते। सणसर गणरायाच्या आगमनाच्या दिवशी छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम घेतला। भविष्यात हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च पाहता कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर गेम चेंजर ठरणार असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय। जर्मनीत हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्यासह चांगला पगार देण्याचे आमिष दाखवून 54 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। किरण कुमार त्रिवेदी, चंद्रेश त्रिवेदी, जान्हवी चंद्रेश त्रिवेदी, नीती पांडे, तृप्ती नितीन पांडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या अनेक बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। दुसरीकडे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या आहेत। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण संदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रावसाहेब दानवे यांच्यात शिर्डीत बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाली आहे। पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इंद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केलाय। गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहार प्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली आहे। त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इंद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। गोरक्षणाच्या नावावर समाज विघातक कृत्य करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार नायकवडी यांनी केली आहे। महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। या मतदारसंघांमधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी झाले। त्यांना 91,660 तर शेळके यांना 90,819 मते मिळाली। शेळके केवळ 841 मतांनी पराभूत झाल्या, त्यामुळे त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतलाय। जळगाव शहरापासून नवीनच पारधी ते तरसोद नवीन राष्ट्रीय महामार्ग हा नुकताच सुरू झालाय आणि या महामार्गावर एका साइडने वाहनांची वर्दळ सुरू झाली असल्याने या ठिकाणी अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे। काल सकाळी पारधीजवळ 2 मालवाहू ट्रकची सामोरासमोर धडक होऊन यात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला असून इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। परस्पर शेअर अन्य कंपनीत वळते करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची तब्बल 23 लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी ठगबाजाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। नंदन ओमप्रकाश गोस्वामी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठगबाजाचे नाव आहे। तो मध्य प्रदेशच्या थार जिल्ह्यातील सरदारपूर येथील रहिवासी आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार।